Matter has three states. Matter has three states. त्याच्यामध्ये पहिली स्टेट असते कोणती? सॉलिड. दुसरी असते लिक्विड आणि तिसरी असते गॅस. आता सॉलिड स्टेट्सच्या बाबतीत आपल्याला पूर्ण या सॉलिड स्टेट वरती अभ्यास करायचा आहे. माझा जीव भीती की. आपण पाठीमागच्या लेक्चर मध्ये सॉलिड स्टेट टॉपिक चालू केलाय बघा. मॅटर हॅज थ्री स्टेट्स. मॅटर हॅज थ्री स्टेट्स. त्यातली पहिली स्टेट होती कोणती? पहिल्या मेन स्टेट बघतोय त्यातली पहिली स्टेट कोणती होती? सॉलिड. त्याला काय म्हणलं जातं मराठीमध्ये? घन अवस्था. दुसरी लिक्विड म्हणजे द्रव अवस्था आणि तिसरी कोणती होती तर गॅस म्हणजे काय? वायू अवस्था. मॅटर हॅज थ्री मेन स्टेट्स, सॉलिड, लिक्विड अँड गॅस. 11वी मध्ये तुम्हाला स्टेट्स ऑफ मॅटर एक टॉपिक आहे बघा. काय? स्टेट्स ऑफ मॅटर, पदार्थांची अवस्था. स्टेट्स ऑफ मॅटर मध्ये आपण ह्या महत्वाच्या तीन स्टेट्स बघतोय, सॉलिड, लिक्विड आणि गॅस. मग आपण कालच्या लेक्चर मध्ये बघितलं बघा, सॉलिड कुणाला म्हणायचं? कोण सांगल मला डेफिनेशन सॉलिडची? आपल्याला पूर्ण या सॉलिड स्टेट वरती, आता ही सॉलिडची जी काही स्टेट आहे याच्यावरती अभ्यास करायचा आहे. मग त्याची डेफिनेशन असतील. त्या सॉलिड अवस्थेचे दोन प्रकार आहेत त्याच्यामध्ये त्याचे जे काही पार्टिकल्स असतील त्यांची अरेंजमेंट, त्याची पॅकिंग इफिशियन्सी किंवा पॅकिंगचे टाइप्स असतील, हे सगळं पूर्णपणे बघायचं आहे. त्या पदार्थांना जे काही आकार आहेत, भौमितिक आकार, हे सुद्धा बघायचे आहेत. पण त्याच्या अगोदर मला सांगा, कालच्या लेक्चर मध्ये मी तुम्हाला सॉलिडची व्याख्या सांगितलेली. माइक ऑन करून उत्तर द्यायचं. मॅटर सॉलिड हॅज अ स्पेसिफिक शेप. अजून the substance in which whose constituent particles are arranged in a regular manner have a definite size, shape and volume. म्हणजे त्यांना एक विशिष्ट प्रकारचा आकारमान असते किंवा वस्तुमान असते किंवा एक विशिष्ट प्रकारची साईज असते. अशा पदार्थांना काय म्हणलं जातं? सॉलिड. आणि दे आर हेल्ड टुगेदर बाय इंटरॅक्टिव्ह फोर्सेस. आता ही इंटरॅक्टिव्ह फोर्सेस मग इलेक्ट्रोस्टॅटिक्स फोर्स असेल, वेंडरवॉल्स फोर्स ऑफ अट्रॅक्शन असेल, जे काय ऍटम, आयन, मोलिक्यूल आहेत. एखादा जर पदार्थ कन्सिडर केला, मॅटर म्हणजे काय? पदार्थ. जी सबस्टन्स इन विच हुज कन्स्टिट्युएंट पार्टिकल्स म्हणले आर अरेंज्ड इन अ रेग्युलर मॅनर. फॉर एक्झाम्पल, आता सॉलिडच्या बाबतीत जर सॉलिड्सची अरेंजमेंट बघितली, सॉलिड पदार्थ उदाहरणार्थ मी सोडियम क्लोराईड घेतला किंवा शुगर असेल, त्याच्यामध्ये जर याला कन्सिडर केलं तर त्याचे जे काही कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स आहेत, एक शुगरचा जर तुम्ही क्यूब करून कन्सिडर करून बघितला, मग शुगरचा जर फॉर्म्युला बघितला तर CTLH22O11 असा काहीतरी असतोय सुक्रोजचा फॉर्म्युला. मग याच्यामध्ये जे काय कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स कोण आहेत? ऍटम, आयन आणि मोलिक्युल्स. कोण आहेत? ऍटम, आयन आणि मोलिक्युल्स. दे आर अरेंज्ड इन अ रेग्युलर मॅनर. कसे? रेग्युलर मॅनर मध्ये. एका क्यूबचं स्ट्रक्चर दाखवते हे रेग्युलर मॅनर मध्ये अरेंज झालेले असते ते. आणि दे हॅव डेफिनाइट साईज, शेप अँड व्हॉल्यूम. त्याला एक विशिष्ट प्रकारचं आकारमान, वस्तुमान आणि एक साईज असते. त्यांना काय म्हणलं जातं? सॉलिड. मग आता या सॉलिडना मेल्टिंग पॉइंट असते, त्याचे भौतिक गुणधर्म झाले. मेल्टिंग पॉइंट असते, दे आर नॉन कॉम्प्रेसिबल,
त्याची जर कॉम्प्रेसिबिलिटी बघितली तर कशी असते, दे आर नॉन कॉम्प्रेसिबल, का तर ते घन अवस्थेत असतात म्हणून. मग आता हे झालं बेसिक इंट्रोडक्शन. आता पुढे बघितलेलं आपण लिक्विड म्हणजे काय. लिक्विड in which whose constituent particles are arranged in irregular manner, they do not have definite size and shape. काही लिक्विडना एक विशिष्ट प्रकारचा भौमितिक आकार नसतो. एखादं जर द्रव आपल्याला मोजायचं असेल तर आपण त्या भांड्याचं आकारमान घेतो. 1 लिटर दूध घ्यायचं आहे, 1 लिटर तेल घ्यायचं आहे, आपण काय करतो, 1 किलो तेल घ्यायचं आहे तर आपण काय करतो, त्या भांड्याचं आकारमान मोजतो. दे हॅव डेफिनाइट व्हॉल्यूम बट डू नॉट हॅव डेफिनाइट साईज अँड शेप. मग त्यांना काय म्हटलं जातं, लिक्विड्स. आणि तसंच गॅसेसच्या बाबतीत गॅसेस डू नॉट हॅव साईज शेप अँड व्हॉल्यूम. त्यांना गॅसेसना सुद्धा काय आकारमान वस्तुमान नसते. आणि दे आर अरेंज्ड इन ऑल्सो इरेग्युलर मॅनर. हे आपण कालच्या लेक्चरमध्ये इंट्रोडक्शनला बघितलेलं. मग आता सॉलिड म्हणजे काय समजले सगळ्यांना. ह्या सॉलिडचे 2 प्रकार आहेत बघा. काय, दीज सॉलिड्स आर classified into 2 types. First one is the crystalline solid. बऱ्याच दिवसापासून आपण ऐकत आलोय सॉलिडचे 2 प्रकार, की क्रिस्टलाइन सॉलिड आणि दुसरा कोणता, अमॉर्फस सॉलिड. काय, अमॉर्फस सॉलिड. आता क्रिस्टलाइन कुणाला म्हणायचं आणि अमॉर्फस कुणाला म्हणायचं आपण बघूया. क्रिस्टलाइन सॉलिड कोणते, दी सबस्टन्स इन विच whose constituent particles are arranged in regular and periodical manner. आता आपण वर बघितल्याप्रमाणे एखादा पदार्थ जर कन्सिडर केला, त्या पदार्थामध्ये लहान लहान पार्टिकल्स असतील. ते पार्टिकल कोणते, तर ऍटम असतील, मोलेक्युल्स असतील. काय, ऍटम्स असतील, मोलेक्युल्स असतील किंवा आयन्स. मग आयनमध्ये कोण, कॅटायन अँड एनायन्स. आता कॅटायन आणि एनायन कुणाला म्हणतो, पॉझिटिव्हली चार्जड पार्टिकल नोन ॲज कॅटायन अँड निगेटिव्हली चार्जड पार्टिकल नोन ॲज कॅटायन्स. आता त्या दोघांच्या बाबतीत जर बघितलं तर हे झाले कोण, आयन्स. ऍटम कुणाला म्हटलं जातं, दी स्मॉलेस्ट पॉसिबल पार्टिकल ऑफ एन एलिमेंट. मूलद्रव्याचा लहानात लहान कण म्हणजे कोण म्हणलं जातं, ऍटम. आणि मोलेक्युल म्हणजे काय, इफ 2 or more atoms combined together known as काय म्हटलं जातं, मोलेक्युल्स. मग आता हे जे काय ऍटम, आयन, मोलेक्युल्स आहेत, एखादा जर क्रिस्टल कन्सिडर केला, फॉर एक्झाम्पल सोडियम क्लोराईडचा क्रिस्टल कन्सिडर केला, एक क्रिस्टल बाजूला काढला आणि त्याच्यामध्ये येणारे जे काही पार्टिकल एंटिटीज आहेत, ऍटम, आयन, मोलेक्युल्स, दे आर अरेंज्ड इन रेग्युलर मॅनर. एकमेकाला एवढे टाइटली बॉन्ड असतात की हे स्ट्रॉंग इंटरॅक्टिव्ह फोर्स असते, ते काय करते, विच आर होल्ड टुगेदर बाय these particle entities like atom, ion or molecules known as crystalline solid. And these crystalline solids are hard, म्हणजे कसे असतात, खरबरीत असतात. these crystalline solid, क्रिस्टलाइन म्हणजे काय, खरबरीत. आता एक क्रिस्टलाइन सॉलिड कसे असते, तर हार्ड असते. मग आता ह्याचं एक्झाम्पल जर बघितलं तर सोडियम क्लोराईड असेल, युरिया असेल किंवा तुमचा शुगर असेल, हे सगळे कोण झाले, क्रिस्टलाइन सॉलिड. अशी बरीच आपल्या दैनंदिन व्यवहारातली एक्झाम्पल देता येतील. क्रिस्टलाइन सॉलिड्स आर arranged in regular manner or periodical manner. They have definite size, shape and volume. तुम्ही जर बघितलं तर सोडियम क्लोराईड, शुगर, युरियाचे जे काही क्रिस्टल्स आहेत किंवा रसायनशास्त्रामध्ये बरेच सॉलिड पदार्थ आहेत, आपल्याला लॅबोरेटरी रिएजंट म्हणून वापरावे लागते. तर तुमचा सोडियम कार्बोनेट असेल, सोडियम बायकार्बोनेट असेल, अजून बरेच पदार्थ आहेत जे की क्रिस्टलाइन सॉलिड आहेत. मग these crystalline solids in which whose constituent particles like atom, ion, molecules are arranged in regular manner known as crystalline solid. मग फॉर एक्झाम्पल सोडियम क्लोराईड, युरिया, शुगर. पुस्तक असेल तर पुस्तकामध्ये दिलेलं बघा. तुमच्या पुस्तकातला पेज नंबर 1 वरचाच पार्ट आहे बघा हा. ऑब्झर्व अँड डिस्कस म्हणले, कलेक्ट द फॉलोइंग सॉलिड्स, ग्रॅन्युअल्स, शुगर, कॉमन सॉल्ट आणि ब्ल्यू व्हिट्रिऑल. ब्ल्यू व्हिट्रिऑल म्हणजे काय, तुमचं कॉपर सल्फेट. मग आता हे सगळं कॉपर सल्फेट असेल त्याला मोलच्यूत पण म्हणलं जातं.
कॉमन सॉल्ट आपलं जे स्वयंपाकाचं मीठ आहे ते आणि शुगर ह्यांचं ऑब्झर्वेशन करा. ऑब्झर्व द फ्यू ग्रॅन्युअल्स ऑफ दोज सॉलिड अंडर मॅग्निफाईंग लेन्स ऑर मायक्रोस्कोप. तुम्ही जर लेन्स किंवा मायक्रोस्कोपनं जर याचं ऑब्झर्वेशन केलं तर त्याचा शेप दिसून येईल तुम्हाला. त्याला एक विशिष्ट प्रकारचा शेप आहे. तुम्ही जर त्याला स्पर्श करून बघितलं तर हाताला तुम्हाला खरबरीत जाणवेल. म्हणून त्याला काय म्हटलं जातं? क्रिस्टलाइन सॉलिड. The substance in which whose constituent particles are arranged in regular manner किंवा periodic manner, they have definite size, shape and volume known as crystalline solid. आता पुढे जर बघितलं, the solid in which constituent particles, आता या क्रिस्टलाइन सॉलिड ना एक विशिष्ट प्रकारचे गुणधर्म असतात. These crystalline solid in which constituent particles, atom, ion, molecules are arranged in, नेहमीप्रमाणे आता पहिलं जे डेफिनेशन मधलीच कॅरेक्टरिस्टिक निघते त्याची, रेग्युलरली किंवा पिरियडिकली in crystalline solid whose constituent particles are arranged in regularly and periodically. क्रिस्टलाइन सॉलिड मधले जे काही पार्टिकल्स असतील, ॲटम, आयन, मोलेक्यूल, दे आर अरेंज्ड इन रेग्युलर मॅनर किंवा ऑर्डर्ड अरेंजमेंट ऑफ पार्टिकल एक्सटेंड ओव्हर लॉंग रेंज. आता ही जी काय ऑर्डर आहे, दे आर अरेंज्ड इन ऑर्डरली किंवा रेग्युलरली किंवा पिरियडिकली म्हणलं जातं. कोणत्याही ह्या तिघापैकी दिलेले आहेत, सॉल्ट असेल, युरिया असेल किंवा तुमचं ब्ल्यू विट्रिऑल म्हणून मोरचूद, कॉपर सल्फेट म्हणलं जातं त्याला. ह्याचा जर तुम्ही लेन्स किंवा मायक्रोस्कोपच्या आधारे जर ह्याची अभ्यास केला किंवा एक्सरे डिफ्रॅक्शन मेथडनं, तर हे काय सांगते? दे आर अरेंज्ड इन रेग्युलर मॅनर अँड दे हॅव अ डेफिनाइट शेप. आणि लॉंग रेंज व्हरायटी असते ह्याच्यामध्ये, जे की कम्प्लीट कोणताही क्रिस्टल जर प्युअर असेल तर तो काय दाखवतो? ह्याच्यामधली जी अटॅचमेंट आहे ती स्ट्रॉंग इंटरमोलेक्युलर फोर्सने एकमेकासोबत जोडलेले असते. मग आता हे मोलेक्युल म्हणजे कोणते? ॲटम पासून तयार झालेले मोलेक्युल्स. पुढे काय म्हटलंय? क्रिस्टलाइन सॉलिड हॅव अ शार्प मेल्टिंग पॉइंट. जर प्युअर क्रिस्टल असेल, सोडियम क्लोराइड, सोडियम कार्बोनेट असेल, Na2CO3, सोडियम बायकार्बोनेट असेल किंवा तुमचा कॉपर सल्फेट असेल, ह्यांना एक विशिष्ट प्रकारचा भौतिक गुणधर्म आहे जो की शार्प मेल्टिंग पॉइंट दाखवतोय. आता मेल्टिंग पॉइंट म्हणजे काय? दी टेम्परेचर ॲट विच सॉलिड इज इक्विलिब्रियम विथ लिक्विड स्टेट. ज्या तापमानाला सॉलिड पदार्थाचं द्रव रूपामध्ये रूपांतर होत असते त्याला काय म्हणलं जातं? मेल्टिंग पॉइंट. म्हणजे जे काही प्युअर क्रिस्टलाइन सॉलिड आहे दे हॅव शार्प मेल्टिंग पॉइंट. क्रायटेरिया ऑफ द प्युरिटी असते सॉलिड पदार्थांच्या. काय 5 क्रायटेरिया आहेत. त्या क्रायटेरियामध्ये मेल्टिंग पॉइंट एक येतो, तुमचा बॉइलिंग पॉइंट एक येतो, त्याच्यानंतर नेक्स्ट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे, डेन्सिटी आहे आणि अजून एक क्रायटेरिया येतोय तुमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, डेन्सिटी, मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट अँड सोल्युबिलिटी. हे काय एकूण 5 क्रायटेरिया आहेत तुमच्या प्युरिटीचे. तर सॉलिड पदार्थाच्या बाबतीत जर बघितली तर द सबस्टन्स इन विच हुज कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स आर अरेंज्ड इन रेग्युलर मॅनर दे हॅव शार्प मेल्टिंग पॉइंट म्हणले. ह्या सॉलिड पदार्थाचे मेल्टिंग पॉइंट कसे असतात? शार्प असतात. मेल्टिंग पॉइंट म्हणजे काय? दी टेम्परेचर ॲट विच सॉलिड इज इक्विलिब्रियम विथ द लिक्विड स्टेट. आता ऑल क्रिस्टलाइन सबस्टेन्सेस एक्सेप्ट दोज हॅव्हिंग क्युबिक स्ट्रक्चर अँड अनआयसोटोपिक स्ट्रक्चर. कुणाच्या बाबतीत शार्प मेल्टिंग पॉइंट असते? तर ज्या पदार्थांच्या जे काही प्युरिटी आहे अशा पदार्थांच्या बाबतीत मेल्टिंग पॉइंट कसे असते? तर शार्प असते. पण क्रिस्टलाइन सबस्टन्सेसच्या बाबतीत जर ज्या पदार्थाचं स्ट्रक्चर क्युबिक आहे किंवा अनआयसोट्रोपिक आहे अशा पदार्थाचे मेल्टिंग पॉइंट हे शार्प नसते. पुढं इन अ क्रिस्टलाइन सॉलिड इंटरमोलेक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन इज मॅक्झिमम आणि स्टॅबिलिटी ऑफ क्रिस्टल इज द ऑल्सो रिस्पॉन्सिबल फॉर मॅक्झिमम स्टॅबिलिटी. आता इन क्रिस्टलाइन सॉलिड जर बघितलं, क्रिस्टलाइन सॉलिड मध्ये जर इंटरमोलेक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन कन्सिडर केलं, NaCl कोणतंही एक्झाम्पल घ्या,
NaCl आपण बेस्ट एक्झाम्पल पकडतो. याच्यामध्ये जर बघितलं तर ही जे काय इंटरमोलेक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, अनेक सोडियम क्लोराईडचे मोलेक्युल जे आहेत एकमेकाबरोबर अरेंज होत असताना अगदी टाइटली अरेंज झालेले असतात. का तर ड्यू टू इंटरमोलेक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन. हे इंटरमोलेक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन कसं डेव्हलप झालं तर फॉर्मेशन ऑफ NaCl आपण कोव्हॅलंट बॉन्डिंग मध्ये बघितलेलं आहे. त्याच्यामध्ये काय सांगितलं, सोडियमचा ॲटॉमिक नंबर किती असतो 11, क्लोरीन किती असतो 17. तर आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघितलं 1s2 2s2 2p6 3s1. इकडं 1s2 2s2 2p6 3s 2 आणि 3p5. आता इथं बघितलं तर 2 8 1, तिकडे किती गरज आहे 2 8 7. तर दोघांमध्ये जर कन्सिडर केलं, सोडियमनं एक इलेक्ट्रॉन लॉस केला स्टॅबिलिटीसाठी आणि क्लोरीननं तो इलेक्ट्रॉन गेन केला. जेणेकरून जर केमिकल बॉन्डिंग तयार होत असेल तर स्टॅबिलिटीसाठी एकतर इलेक्ट्रॉन लॉस करावे लागते, गेन करावे लागते किंवा म्युच्युअल शेअरिंग करावी लागते. मग आता सोडियमला स्टॅबिलिटी मिळवायची असेल तर 7 देण्यापेक्षा 1 घेणं बरं पडतं. का तर त्याच्या बाह्यतम कक्षेमध्ये 1 इलेक्ट्रॉन आलाय आणि क्लोरीनच्या बाह्यतम कक्षेमध्ये 7 इलेक्ट्रॉन आहेत. मग क्लोरीनला 7 देण्यापेक्षा 1 घेणं बरं पडतं. म्हणून सोडियम इलेक्ट्रॉन लॉस करतोय, क्लोरीन इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करतोय. मग इथे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन झालं 2 8 8. ऍक्च्युली काय होतं इथं 2 8 1, इकडे होतं 2 8 7. दोघांनी स्टॅबिलिटीसाठी इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण केली. त्यामुळे इथं सोडियम क्लोराईड फॉर्मेशन तयार झालं. बाय स्ट्रॉंग इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन इट फॉर्म्स आयोनिक बॉन्ड. एकाने इलेक्ट्रॉन दिला म्हणून पॉझिटिव्ह चार्ज आला, दुसऱ्याने इलेक्ट्रॉन घेतला म्हणून निगेटिव्ह चार्ज आला. मग आता these molecules, in these molecules intermolecular force of attraction is maximum, which is responsible for काय स्टॅबिलिटी ऑफ द क्रिस्टल. आता हे कशासाठी रिस्पॉन्सिबल आहे, सोडियम स्टॅबिलिटीसाठी आपले 8 इलेक्ट्रॉन कंप्लीट करायसाठी 1 इलेक्ट्रॉन देतो, क्लोरीन आपली स्टॅबिलिटी मिळवण्यासाठी 1 इलेक्ट्रॉन घेतो. दोघांचा हेतू काय, देण्या घेण्यानं जर आपल्याला स्टॅबिलिटी मिळत असेल तर दिले आणि घेतले जातात आणि त्याच्यावरती चार्ज क्रिएट होतो. पण हा चार्ज क्रिएट केल्यानंतरचा जो Na-Cl जो बॉन्ड तयार होतोय तो कसा असतोय, स्ट्रॉंग इंटर मोलेक्युलर आयोनिक बॉन्ड. ह्या मोलेक्युलच्या अंतर्गत काय तयार झाला, स्ट्रॉंग आयोनिक बॉन्ड तयार झाला. मग इन क्रिस्टलाइन सॉलिड म्हणले इंटरमोलेक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन इज मॅक्झिमम. ह्याच्यामधलं जे काय इंटरमोलेक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, एक विशिष्ट प्रकारचं जे काय अंतर्गत बल जे आहे ते कसं असतंय तर जास्त असते. त्यामुळे त्या मोलेक्युलला स्टॅबिलिटी जास्तीत जास्त मिळत असते. म्हणून सोडियम क्लोराईड हा काय आहे, क्रिस्टलाइन सॉलिड. नेक्स्ट, दी क्रिस्टलाइन सॉलिड्स आर रिगार्डेड ॲज अ ट्रू सॉलिड. क्रिस्टलाइन सॉलिडला जर प्रॅक्टिकली बघायला गेलं, आपण घरामध्ये करून बघू शकतो. साखर असेल, मीठ असेल किंवा युरिया असेल, त्याला जर तुम्ही स्पर्श करून बघितलं तर ते खरबरीत जाणवते. पहिला गुणधर्म म्हणजे काय, त्यांचा खरबरीतपणा. म्हणून ते कसे असतात, हार्ड ऍज कम्पेअर टू अमॉर्फस सॉलिड. मग आता यांच्या बाबतीत जर बघायला गेलं, क्रिस्टलाइन सॉलिड्स आर ट्रू सॉलिड्स. काय, क्रिस्टलाइन सॉलिड्स आर ट्रू सॉलिड्स. दॅट इज आईस, सॉल्ट, त्याच्यानंतर सोडियम, गोल्ड, कॉपर, डायमंड, ग्राफाइट, सेरॅमिक्स, असे अनेक एक्झाम्पल सांगता येतील दैनंदिन व्यवहारातले. काय, क्रिस्टलाइन सॉलिड्स आर रिगार्डेड ॲज अ ट्रू सॉलिड. फॉर एक्झाम्पल आईस असेल, त्याच्यानंतर तुमचा सॉल्ट असेल, सोडियम असेल, शुगर, युरिया, गोल्ड, कॉपर, डायमंड, ग्राफाइट, सेरॅमिक्स, हे बरेच एक्झाम्पल आहेत. हे झाले तुमच्या क्रिस्टलाइन सॉलिड्सचे गुणधर्म. आणि क्रिस्टलाइन सॉलिडना काही भौतिक गुणधर्म आहेत. क्रिस्टलाइन सॉलिड्स आर अनआयसोट्रोपिक. देअर फिजिकल प्रॉपर्टीज लाईक रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, डेन्सिटी, डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट चेंजेस विथ इन देअर चेंज इन डायरेक्शन. आता क्रिस्टलाइन सॉलिडना भौतिक गुणधर्म असतात, मी सांगितलं. काय, मेल्टिंग पॉइंट असेल, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असेल, त्याच्यानंतर तुमचं डेन्सिटी असेल किंवा डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट असेल. काय, डेन्सिटी असेल, डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट, दे आर चेंज विथ देअर डायरेक्शन. काय, दे आर चेंज विथ देअर डायरेक्शन. मग आता हे ज्या प्रॉपर्टीज आहेत, कशा प्रॉपर्टीज आहेत, ह्या सगळ्या भौतिक प्रॉपर्टीज आहेत. दे आर चेंज विथ देअर डायरेक्शन. हे झालं क्रिस्टलाइन सॉलिड्सच्या बाबतीत. टाइप्स ऑफ सॉलिड मध्ये 2 सॉलिडचे प्रकार आहेत.
पहिला प्रकार बघितला आपण कोणता, तर क्रिस्टलाइन सॉलिड. दुसरा प्रकार आहे कोणता आता, अमॉर्फस सॉलिड. आता अमॉर्फस कुणाला म्हणायचं, तर दी सबस्टन्स इन विच constituent particles like atom, ion, molecules are arranged in irregular manner. नेक्स्ट जो प्रकार आहे तुमच्या सॉलिड्सचा तो कोणता, दी सबस्टन्स इन विच whose constituent particles are arranged in irregular manner known as amorphous solid. पहिला आपण सॉलिड म्हणजे काय बघितलं, दी सबस्टन्स इन विच whose constituent particles are arranged in regular manner and they have a definite size, shape and volume known as solid. तसंच आता बघतोय आपण सॉलिड्सचे दोन प्रकार, एक क्रिस्टलाइन सॉलिड म्हणजे काय, खरबरीत असणारा पदार्थ सॉलिड अवस्थेमध्ये असणारा, आणि दुसरा कोणता तर मऊ किंवा त्याला काय म्हटलं जातं, अमॉर्फस सॉलिड. मग आता अमॉर्फस सॉलिड कुणाला म्हटलं जातं, दी सबस्टन्स इन विच कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स like atom, ion, molecules are arranged in irregular manner किंवा they are arranged in randomly known as काय म्हटलं जातं, amorphous solid. They have short range order. काय, they are arranged in irregular manner. जसं आपण सॉलिड क्रिस्टलाइन सॉलिड्सच्या बाबतीत बघितली रेग्युलरिटी पार्टिकल्सची, तसं अमॉर्फस सॉलिड्सच्या बाबतीत कसे विखुरलेल्या अवस्थेत असते ते, दे आर अरेंज्ड इन इरेग्युलर मॅनर. amorphous solid do not have sharp melting points. आता amorphous सॉलिडचं जर एक्झाम्पल बघितलं तर काय असतं एक्झाम्पल, तुमची ग्लास असेल, काय ग्लास, प्लास्टिक, रबर, टार, मेटॅलिक ग्लास, मेटल, मेटॅलॉइड अलॉइज. आता बरेच मेटल आणि मेटॅलॉइडची संमिश्र आहेत बघा, उदाहरणार्थ स्टेनलेस स्टील असेल, असे बरेच दैनंदिन व्यवहारातले एक्झाम्पल आहेत. आणि अजूनही प्रॅक्टिकली बघायला गेलं तर आपल्या घरामध्ये असणारं पीठ, गव्हाचं पीठ असो किंवा ज्वारीचं पीठ असो किंवा आपली पाऊंड्सची टाल्कम पावडर असेल, कशाचं एक्झाम्पल आहे हे, अमॉर्फस सॉलिडचं. तुम्ही जर त्याला स्पर्श करून बघितलं तर ते कसं लागतं, हाताला मऊ लागतं. आणि काय म्हणलं जातं, इन विच हुज कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स आर अरेंज्ड इन इरेग्युलर मॅनर. काय, इरेग्युलर मॅनर मध्ये त्याच्यामध्ये असणारे कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल लाईक ऍटम, आयन, मोलेक्युल्स अरेंज झालेले असते, त्यांना काय म्हटलं जातं, अमॉर्फस सॉलिड. मग आता अमॉर्फस सॉलिड्सचे पुन्हा गुणधर्म, दी अमॉर्फस सॉलिड इन विच हुज कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स आर अरेंज्ड इन इरेग्युलर मॅनर. पहिली त्याची डेफिनेशन आहे, त्यातलाच एक गुणधर्म निघाला, कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स इन अमॉर्फस सॉलिड्स आर रॅन्डमली अरेंज्ड. रॅन्डमली अरेंज्ड, यांच्यामध्ये रेग्युलरिटी दिसून येत नाही म्हणून दे आर रॅन्डमली अरेंज्ड असं म्हणलं जातं. दी पार्टिकल डू नॉट हॅव लॉंग रेंज ऑर्डर्ड स्ट्रक्चर. तुम्ही जर कंटिन्युटी बघायला गेला, काय मोलेक्युलचा जर तुम्ही एक्सरे डिफ्रॅक्शन किंवा लेन्स किंवा मायक्रोस्कोपचा वापर करून जर तुम्ही ऑब्झर्वेशन केलं तर त्याच्यामधले पार्टिकल तुम्हाला त्या क्यूब मध्ये किंवा त्या स्ट्रक्चर मध्ये कसे दिसतील, विखुरलेल्या अवस्थेमध्ये दिसतील. They do not have definite size, shape and volume. They do not arranged in regular manner. Amorphous solid do not have sharp melting point. आता amorphous solid कसे प्युरिटी कमी असते त्यामुळे ते कसे असते, they do not have a sharp melting point. यांचे मेल्टिंग पॉइंट हे शार्प सांगता येत नाही. They melt gradually over a temperature interval. त्या त्या टेम्परेचर कंडिशन वरती त्याचे मेल्टिंग पॉइंट डिपेंड असते. The solids are isotropic. Amorphous solids are isotropic. आपण काय म्हणलं इकडं, क्रिस्टलाइन सॉलिड्स आर अनआयसोट्रोपिक आणि amorphous solids are isotropic. In other words, their properties like refractive index, conductivity, all dependent on direction of measurement. आता डायरेक्शन वरती डिपेंड असते, म्हणजे कोणत्या क्वांटिटी झाल्या तुमच्या, स्केलर व्हेक्टर क्वांटिटी झाल्या फिजिकल प्रॉपर्टीज मधल्या, दे आर डिपेंड ऑन द डायरेक्शन ऑफ मेजरमेंट. लक्षात येते का बघा सर्वांच्या, बघा समजतंय का. सॉलिड आणि सॉलिडचे दोन टाइप बघितलेत आपण, एक क्रिस्टलाइन सॉलिड आणि दुसरा कोणता, अमॉर्फस सॉलिड.
क्रिस्टलाइन सॉलिड कुणाला म्हणतोय आपण? The solid in which whose constituent particles are arranged in regular manner known as crystalline solid. आणि इकडं amorphous solid कुणाला म्हणतोय? The substance in which whose constituent particles are arranged in irregular manner. आपल्या ओन लँग्वेज मध्ये लक्षात घ्यायचं, whose constituent particles are arranged in irregular manner. दुसरं काय सांगणार इकडे आता प्रॉपर्टी मध्ये? क्रिस्टलाइन सॉलिड हॅव अ शार्प मेल्टिंग पॉइंट. इकडे अमॉर्फस सॉलिड डू नॉट हॅव अ शार्प मेल्टिंग पॉइंट. पुन्हा क्रिस्टलाइन सॉलिडच्या बाबतीत काय सांगणार? तर क्रिस्टलाइन सॉलिड सबस्टन्सेस they are held together by intermolecular force of attraction, and in amorphous solid they are do not held together by intermolecular force of attraction. अजून काय सांगणार मुद्दा? क्रिस्टलाइन सॉलिड्स रिगार्डेड ॲज अ ट्रू सॉलिड, अमॉर्फस सॉलिड डू नॉट रिगार्डेड ॲज अ ट्रू सॉलिड. फॉर एक्झाम्पल जर सांगायला गेलं क्रिस्टलाइन सॉलिड मधलं तर आईस असेल, सॉल्ट असेल, सोडियम क्लोराईड, गोल्ड, कॉपर, डायमंड, ग्राफाइट, सेरॅमिक्स. इकडे काय सांगाल तर ग्लास, प्लॅस्टिक, टाल्कम पावडर असेल, तुमचं पीठ असेल, हे सगळं काय झालं? तुमचं फ्लोअर म्हणलं जातं त्याला. हे सगळं कशाचे एक्झाम्पल झाले? अमॉर्फस सॉलिड्सची. मग आता लक्षात येते ना सगळ्यांच्या? बघा, क्रिस्टलाइन सॉलिड, अमॉर्फस सॉलिड. तुम्ही नोटबुक घाला आणि नोटबुक मध्ये लिहायला चालू करा हळूहळू. मी पाठवते आज ग्रुपला नोट्स. बघा सर्वांना समजलंय का? साक्षी, समृद्धी, स्वप्नाली समजलंय का? बघा आता पुढे बघायचं आपल्याला आयसोमॉर्फिझम अँड पॉलिमॉर्फिझम. पण याच्या अगोदर यातलं समजून घ्या सगळं व्यवस्थित. पुस्तक असेल तर त्यातल्या ऍक्टिव्हिटी पण सोडवायचा प्रयत्न करा. सगळ्या प्रॅक्टिकली आपल्याला घरात करू शकतो अशा ऍक्टिव्हिटी आहेत, तुम्ही शोधू शकताय माहिती याच्यावर आधारित. क्रिस्टलाइन सॉलिड, अमॉर्फस सॉलिड कशाला म्हणायचं? प्रॅक्टिकली जर बघायचं गेलं तर ज्या पदार्थांना स्पर्श केल्यानंतर खरबरीत जाणवते ते पदार्थ काय झाले? क्रिस्टलाइन सॉलिड. आणि ज्या पदार्थांना स्पर्श केल्यानंतर मऊ, सॉफ्ट जाणवते त्यांना काय म्हणलं जातं? अमॉर्फस सॉलिड. त्याच्या आधारे ज्या काही ऍक्टिव्हिटी दिलेल्या आहेत त्या ऍक्टिव्हिटी प्रमाणे आपण घरामध्ये सुद्धा करून बघू शकतोय. बघा ग्लुकोज सांगितलंय त्यांनी, सॉल्ट, कॉपर सल्फेट आहे किंवा तुमचं शुगर आहे, हे आपण घरामध्ये चेक करून बघू शकतोय. आता पुढं बघायचं आपल्याला आयसोमॉर्फिझम अँड पॉलिमॉर्फिझम. काय? आयसोमॉर्फिझम अँड पॉलिमॉर्फिझम. आयसोमॉर्फिझम कुणाला म्हणायचं? तर दी टू ऑर मोर सबस्टन्सेस हॅव्हिंग सेम क्रिस्टल स्ट्रक्चर. आता वेगवेगळे स्ट्रक्चरचे शेप आहेत बघा. समजा साखरेचा एखादा क्रिस्टल कन्सिडर केला, मिठाचा एखादा क्रिस्टल, क्रिस्टल म्हणजे आपण खडा कन्सिडर करायचा. आपण म्हणतो ना मिठाचा खडा, साखरेचा खडा, तसा एखादा क्रिस्टल जर बाजूला काढला, साखरेचा एक क्यूब बाजूला काढला, त्याला एक विशिष्ट प्रकारचा शेप असतोय बघा, क्युबिक स्ट्रक्चर असते साखरेच्या एका खड्याचं. तसं आता इफ टू ऑर मोर सबस्टन्सेस हॅव्हिंग सेम क्रिस्टल स्ट्रक्चर, काय बघतोय आपण? आयसोमॉर्फिझम. ह्या आयसोमॉर्फिझम मध्ये काय? दी टू ऑर मोर सबस्टन्सेस. आयसोमॉर्फिझम मध्ये काय? दी टू ऑर मोर सबस्टन्सेस हॅव्हिंग सेम क्रिस्टल स्ट्रक्चर. Two or more substances having same crystal structure is known as isomorphism. In these substances, chemical composition has the same atomic ratio. आता केमिकल कंपोजिशन म्हणजे काय? उदाहरणार्थ जर म्हणलं सोडियम फ्लोराईड अँड मॅग्नेशियम ऑक्साईड, हे कोण रासायनिक? सोडियम फ्लोराईड असेल किंवा मॅग्नेशियम फ्लोराईड असेल.
The two or more substances having same crystal structure known as isomorphous, and phenomenon is known as isomorphism. A phenomenon is known as isomorphism. काय म्हणलं जातं मग याच्यामध्ये सोडियम फ्लोराईड आणि मॅग्नेशियम ऑक्साईड यांचा जर ऍटॉमिक रेशो बघितला तर ऍटॉमिक रेशोच्या बाबतीत जर कन्सिडर केलं तर सोडियमचा एक ऍटम आहे आणि फ्लोरीनचा एक ऍटम आहे. यांचा रेशो कसा आहे? एकास एक. ऍटॉमिक रेशो म्हणजे काय? दोन जर ऍटम असतील, आता त्या मोलेक्युल मध्ये ऍटमची संख्या किती आहे? एकूण दोन. एक सोडियम आणि एक फ्लोरीन. काय? एक सोडियम आणि एक फ्लोरीन. तर यांचा ऍटॉमिक रेशो काय आला? एकास एक. दोघं वेगवेगळ्या पद्धतीचे आहेत पण दोघांचा ऍटम एक एक आहे म्हणून यांचा रेशो आला एकास एक. मॅग्नेशियम ऑक्साईड मध्ये सुद्धा तसंच आहे. एक मॅग्नेशियम एक ऑक्सिजन. यांचा रेशो कसा आहे? एकास एक. कॅल्शियम कार्बोनेट कन्सिडर करा. काय? कॅल्शियमचा एक ऍटम आहे, कार्बनचा एक आणि ऑक्सिजनचा एक. रेशो कसा आहे? एकास एकास तीन. काय रेशो कसा? एकास एकास तीन. सोडियम नायट्रेट बघा. सोडियमचा एक ऍटम, नायट्रोजनचा एक ऍटम आणि ऑक्सिजनचे तीन ऍटम. रेशो कसा? एकास एकास तीन. मग ज्यांचे ऍटॉमिक रेशो सारखे असते, ज्या मोलेक्युल्सचे ऍटॉमिक रेशो सारखे असते त्यांना काय म्हणलं जातं? आयसोमॉर्फिझम. काय? त्या स्पेसिसना काय म्हणलं जातं? दे आर आयसोमॉर्फस विथ इच अदर आणि टोटल फिनॉमिनॉन इज नोन ॲज आयसोमॉर्फिझम. द फिनॉमिनॉन इन विच two or more substances having same crystal structure, they having same atomic ratio is known as isomorphism. काय म्हणलं जाते ह्याला? आयसोमॉर्फिझम. ज्याचा ऍटॉमिक रेशो कसा आहे? सारखा. उदाहरणार्थ मग सोडियम फ्लोराईड बघितला आपण, मॅग्नेशियम ऑक्साईड बघितला. दे हॅव्हिंग सेम क्रिस्टल स्ट्रक्चर. यांचे रेशो कसे आहेत? तर एकास एक. आणि इकडे जर बघितलं NaNO3 सोडियम नायट्रेट, कॅल्शियम कार्बोनेट यांचे सुद्धा रेशो कसे आहेत? एकास एकास तीन. ज्यांचे ऍटॉमिक रेशो सारखे त्यांचं क्रिस्टल स्ट्रक्चर कसं असतं? सेम. म्हणून त्यांना काय म्हणलं जातं? बोथ आर आयसोमॉर्फस विथ इच अदर. आयसो मीन्स काय? सिमिलर, सारखे म्हणलं जातं. आणि मॉर्फस म्हणजे काय? आता हे दोघं एकमेकाचे कसे आहेत? सारखेपणा असणारे क्रिस्टल स्ट्रक्चर, म्हणून बोथ आर आयसोमॉर्फस विथ इच अदर अँड टोटल फिनॉमिनॉन इज नोन ॲज आयसोमॉर्फिझम. आता पुढे जर कन्सिडर केलं तर आपल्याला काय बघायचं आहे? पॉलिमॉर्फिझम. ए सिंगल सबस्टन्स in which two or more forms or crystalline structure. एखाद्या जर सिंगल पदार्थाला जर कन्सिडर केलं तर त्याला वेगवेगळे फॉर्म्स असतात बघा. उदाहरणार्थ जर तुम्ही ग्लास किंवा क्वार्ट्ज जर घेतलं, काय? ग्लास किंवा क्वार्ट्ज, ग्लास मधला दुसरा प्रकार आहे क्वार्ट्ज. त्याच्यामध्ये अल्फा क्वार्ट्ज किंवा बीटा क्वार्ट्ज. आता एकाच पदार्थाचे वेगवेगळी क्रिस्टल स्ट्रक्चर जर मिळाली, सिलिका असेल किंवा कॅल्साइट क्रिस्टल्स असतील, काय? सिलिका असेल किंवा कॅल्साइट क्रिस्टल, काय? कॅल्साइट क्रिस्टल प्रिझम मध्ये असतात बघा हे कॅल्साइट. मग आता क्वार्ट्ज असेल, सिलिका असेल किंवा कॅल्साइट क्रिस्टल असतील, एकाच पदार्थाचे जर अनेक फॉर्म मिळाले तर त्याला काय म्हणलं जातं? पॉलिमॉर्फिझम. ए सिंगल सबस्टन्स in which have two or more crystalline form is known as polymorphism. किंवा a single substance in which have two or more single crystalline structure known as polymorphism. For example, alpha quartz, beta quartz, सिलिका आहे, कॅल्साइट आहे. त्यांना काय म्हणलं जातं? दे आर पॉलिमॉर्फ्स ऑफ इच अदर अँड दे आर ऑकरिंग एलिमेंट इन ॲलोट्रोपी. कशामध्ये आढळून येते? तर ॲलोट्रोपी मध्ये. मग आता कार्बनला बरेच ॲलोट्रोपिक फॉर्म आहेत बघा. कार्बनला सुद्धा काय? ॲलोट्रोपिक फॉर्म आहेत. पहिला कोणता? डायमंड आहे. काय? कार्बनचा पहिला ॲलोट्रोपिक फॉर्म कोणता? डायमंड. दुसरा ॲलोट्रोपिक फॉर्म कोणता? ग्राफाइट. काय? डायमंड आहे, ग्राफाइट आहे, फुलिरिन्स आहे. हे तुम्हाला पाठीमागं पण झालेलं आहे 9वी 10वी मध्ये कुठेतरी. काय? कार्बनचे ॲलोट्रोपिक फॉर्म जे आहेत त्याच्यामध्ये डायमंड, ग्राफाइट, फुलिरिन हे काय झाले? कार्बनचे ॲलोट्रोपिक फॉर्म. दे आर पॉलिमॉर्फ्स ऑफ इच अदर. लक्षात येतंय का बघा? दी सबस्टन्सेस किंवा दी टू ऑर मोर सबस्टन्सेस हॅव्हिंग
सेम क्रिस्टलाइन स्ट्रक्चर इज नोन ॲज आयसोमॉर्फिझम किंवा दे हॅव सेम ॲटॉमिक रेशो. आयसोमॉर्फिझम कुणाला म्हटलं जातं तर त्यांचे ॲटॉमिक रेशो कसे असते तर सारखे. उदाहरणार्थ सोडियम क्लोराईड आणि तुमचा लिथियम क्लोराईड घ्या. आपल्याला माहिती असणारे एक्झाम्पल सोडियम क्लोराईड, लिथियम क्लोराईड त्यांचा ॲटॉमिक रेशो कसा आला दोघांचाही एकाच एक. तो कसा कॅल्क्युलेट केला जातो तो सोडियमचा एक आयटम आहे, क्लोरीनचा एक, खाली लिथियम एक आहे, क्लोरीन एक आहे. त्यांचा ॲटॉमिक रेशो काय आला एकाच एक. दे हॅव्हिंग सेम ॲटॉमिक रेशो म्हणून त्यांचं क्रिस्टल स्ट्रक्चर कसं असतं तर सारखं. दे हॅव सेम क्रिस्टल स्ट्रक्चर म्हणून ऑफ इच अदर. आता पुढे जर कन्सिडर केलं तर पॉलिमॉर्फिझम कुणाला म्हणलं जातं काय पॉलिमॉर्फिझम कुणाला म्हणलं जातं तर the structure किंवा a single substance which have two or more crystalline structure. एकाच पदार्थाला जर अनेक क्रिस्टलाइन स्ट्रक्चर असतील तर त्याला काय म्हणलं जातं पॉलिमॉर्फिझम. मग ग्लास सारखं क्वार्ट्ज एक एक्झाम्पल आहे. त्याच्यामध्ये अल्फा क्वार्ट्ज आणि बीटा क्वार्ट्ज काय अल्फा क्वार्ट्ज आणि बीटा क्वार्ट्ज असे दोन प्रकार सांगता येतील. किंवा अजून एक्झाम्पल आहे सिलिका असतील, कॅल्साइट क्रिस्टल आहे किंवा अजून काय तुमचं कार्बनचे ॲलोट्रोपिक फॉर्म डायमंड आहे, त्याच्यानंतर ग्राफाइट आहे किंवा फुलिरिन नावाचा एक कार्बनचा ॲलोट्रोप आहे. हे काय झालं पॉलिमॉर्फिक स्ट्रक्चर. एकाच पदार्थाचे अनेक ॲलोट्रोपिक फॉर्म असतील किंवा अनेक क्रिस्टलाइन स्ट्रक्चर एकाच पदार्थाला वेगवेगळे. फॉस्फरस असेल बघा, फॉस्फरसच्या बाबतीत पण आहे व्हाईट फॉस्फरस, ब्लॅक फॉस्फरस आणि रेड फॉस्फरस. एकाच पदार्थाचे अनेक ॲलोट्रोपिक फॉर्म त्याला काय म्हणलं जातं पॉलिमॉर्फिझम. काय ए सिंगल सबस्टन्स हॅव टू और मोर क्रिस्टलाइन स्ट्रक्चर इज नोन ॲज पॉलिमॉर्फिझम. बघा समजतंय का? समजतंय का सगळ्यांना? बघा आयसोमॉर्फिझम आणि पॉलिमॉर्फिझम समजलं का? बघा आजच्या दिवसासाठी आपण सॉलिड आणि सॉलिडचे दोन प्रकार क्रिस्टलाइन सॉलिड, ॲमॉर्फस सॉलिड. आता मी तुम्हाला नोट्स पाठवते ग्रुपवर. लिखाण करा चालू. जेवढं काय रोज होते ते रोजच्या रोज लेक्चरला. पुस्तक असेल पुस्तकातलं काढा, मोबाईल आणि पुस्तकाचा मेळ लावून. नसेल तर मग तुमच्या तुम्ही नंतर पण तयार करू शकताय. पण जेवढा वेळ आहे आता तेवढ्या वेळेपर्यंत तुम्ही वापर करू शकता. त्याचा लिखाण चालू करा. सॉलिडचे दोन प्रकार. पुन्हा आता पुढे बघितलं आपण आयसोमॉर्फिझम आणि पॉलिमॉर्फिझम.
इथपर्यंत तुम्हाला मी पाठवते मोबाईलवर. थांबूया आजच्या लेक्चरला आपण इथंच.